नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन किटमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 साठी एक्झाम पॅटर्न आणि कंप्लीट सिलेबस बघणार आहोत. तर मित्रांनो, नवोदय परीक्षा जी आहे ती 80 प्रश्नाची होते 100 मार्कासाठी. यामध्ये तुम्हाला 3 विषयातून प्रश्न विचारतात. जो की मानसिक क्षमता चाचणी यावरून तुम्हाला 40 प्रश्न विचारतात 50 मार्कासाठी. त्यानंतर गणित चाचणी यामधूनही तुम्हाला 20 प्रश्न विचारतात. त्यानंतर मराठी भाषा चाचणी यामधूनही 20 प्रश्न विचारतात आणि इथं जे प्रत्येक प्रश्न जो आहे 1.25 मार्कासाठी असतो. तर असे एकूण 100 मार्कासाठी हा पेपर होतो. 2 तास हा पेपर चालतो. तर यानंतर आपण मराठी भाषेचा संपूर्ण सिलेबस बघूया. तर मित्रांनो, मराठी भाषा चाचणी यावर तुम्हाला 2 घटक यावर संपूर्ण सिलेबस अवलंबून आहे. ते म्हणजेच उतारा आणि व्याकरण. उतारावर तुम्हाला 10 प्रश्न आहेत ते उतारामधूनच येतात. ते 5 ते 7 ओळीचे असतात आणि यामधून तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारतात. आणि हे जे उतारा गद्यखंड आहे ते नैतिक कथा, वैज्ञानिक माहिती, ऐतिहासिक घटना, दैनंदिन जीवनातील प्रसंग यावर अवलंबून असतो. त्यानंतर व्याकरण हा जो दुसरा घटक आहे यावरूनही तुम्हाला खूप प्रश्न विचारतात. तो म्हणजे अ, तुम्हाला योग्य क्रियापद निवडणे, काळ ओळखणे, त्यानंतर विरामचिन्हे ओळखणे, वचन, लिंग बदल, त्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, शब्दांचा योग्य अर्थ निवडणे. उदाहरणार्थ सज्जन या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? तर चांगला आहे, क ब खोटारडा आहे, क रागीट आहे, ड हट्टी आहे. तर याचा राईट आन्सर मित्रांनो चांगला आहे. त्यानंतर शब्दप्रकार. शब्दप्रकार हा शब्दप्रकार किंवा शब्दांची जाती हा खूपच महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 प्रश्न जे आहे, तर इथूनच डायरेक्ट विचारतात. तुम्हाला असं वाक्य दिलेलं असेल, खाली दिलेल्या वाक्यापैकी वाक्यामधून नाम कोणतं, सर्वनाम कोणतं ते ओळखा. तर मित्रांनो, इथं 8 शब्दांच्या जाती जे खूप महत्त्वाचे आहेत ते म्हणजे नाम, सर्वनाम, त्यानंतर विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अव्ययान्वी अव्यय, त्यानंतर संबंधी अव्यय, विस्मयदिबोधक अव्यय आणि त्यानंतर समुदर्शक शब्द. असे शब्द जे एखाद्या व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा गोष्टींच्या समूहासाठी वापरले जातात. फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही बघू शकता मुलं. मुलं म्हणजेच मुलांचा समूह, मुली, मुलींचा गट, पुस्तके, पुस्तकांचा संग्रह. त्यानंतर पिल्लूदर्शक शब्द. असे शब्द म्हणजेच प्राण्यांच्या पिल्लांना दर्शवणारे शब्द म्हणजेच गायच्या पिल्लाला काय म्हणतात? वासरू. कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात? पिल्लू. मांजराच्या पिल्लाला पिल्लू. सिंह शावक, मेंढीच्या कोकरू, कोंबडीच्या चिमणी, बकरीच्या करडू. मित्रांनो, ध्वनिदर्शक शब्द म्हणजेच असे शब्द जे एखाद्या वस्तूच्या, प्राण्यांच्या किंवा क्रियेच्या आवाजाचे अनुकरण करतात. म्हणजेच म्याऊ मांजराचा आवाज आहे, भूक कुत्र्याचा आवाज आहे, म्यू कुहू घोडाचा आवाज आहे, टपटप पावसाच्या थेंबाचा आवाज आहे. त्यानंतर घरदर्शक शब्द म्हणजेच असे म्हणजे प्राणी, पक्षी, कीटक, माणसे इत्यादींच्या राहण्याच्या जागेला दर्शवणारे शब्द. जसे की माणूस कुठे राहतो? घरात राहतो. मुंगी कुठे राहते? वरळूमध्ये. उंदीर कुठे राहतो? बिलमध्ये. घोडा कुठे राहतो? तबेल्यामध्ये. त्यानंतर मित्रांनो, मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच मॅट यामधून तुम्हाला 40 प्रश्न विचारले जाणार आहे 50 मार्कासाठी. त्यामध्ये वेगळे पद शोधा, जुळणारी आकृती, त्यानंतर आकृती पूर्ण करा, मालिका पूर्ण करा, समसंबंध, भौमितिक रचना पूर्ण करा, आरशातील प्रतिमा, त्यानंतर घडी घाला व उलगडा, अवकाश कल्पना म्हणजेच तुकडे जोडा, लपवलेली आकृती शोधा. त्यानंतर मित्रांनो अंकगणित, ज्यामध्ये तुम्हाला संख्या आणि संख्या पद्धती, पूर्ण संख्यावरील चाल मूलभूत क्रिया, अवयव गुणक आणि त्याचे गुणधर्म, दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया, दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकांचे एकमेकात रूपांतर, लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन, पैसा या राशीचे मापन, गणितीय पदावलींचे सरलीकरण, त्यानंतर अपूर्णांक
समच्छेद, अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी आणि अपूर्णांकांचा गुणाकार, त्यानंतर नफा तोटा, त्यानंतर परिमिती, क्षेत्रफळ, बहुभुजाकृती परिमिती, चौरस, आयत व त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्यानंतर कोनांचे प्रकार व त्याचे उपयोग, त्यानंतर स्तंभालेख, आलेख व रेखालेख यांच्या साहाय्याने माहिती विश्लेषण. तर असा मित्रांनो नवोदय परीक्षा 2026चा सिलेबस आहे. आपण संपूर्ण टॉपिक डिटेलमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. काही विचारायचं असेल तर कमेंट करा. थँक्यू.